विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्य या अभ्यासग्रंथाच्या अनुषंगाने आपण लिहाचरित्र एकांक या पुस्तकातील श्री चक्रधरांचं एकांकातील जीवन आपण अभ्यासतो आहोत. डॉक्टर शंभू तुळबे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकामध्ये माहीमठांनी संकलित केलेल्या लिहाचरित्र या ग्रंथाच्या अनुषंगाने श्री चक्रधरांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींवरती आपण चर्चा करत आहोत. त्यावेळेला आपण आतापर्यंत 23 आठवणी माहीमठांच्या संकलित केलेल्या होत्या, ज्याला आपण लिहा असं म्हणतो, त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील पुन्हा 5 लिहांचा आपण अभ्यास करणार आहोत. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपणा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. पुढली जी लिहा होती जी आपल्याला यानंतर आपण अभ्यासतो आहोत, त्यामध्ये श्री सेंदूरजनी मासोपासिनी तांबूळ प्रदानी स्थिती अशा प्रकारची ही लिहा आहे. या लिहेच्या अनुषंगाने माहीमठाने जो काही घटनाप्रसंग या ठिकाणी नोंदविलेला आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेंदूरजनी मासोपासिनी तांबूळ प्रदानी स्थिती. सेंदूरजनी या स्थळी एक मासोपासिनी म्हणजे काय तर महिनाभर उपास तापास करणारी जी स्त्री होती, त्या स्त्रीने कशा प्रकारे चक्रधरांकडून विडा घेतला आणि त्यातून तिला स्थितप्रज्ञता कशी प्राप्त झाली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र या लिहेमध्ये आपल्याला वर्णन करताना माहीमठ दिसतात. आता बघूया आपण त्यामध्ये नेमकं काय आहे ते. सेंदूरजनी नारायणाचा देवळी मासोपासिनी असती. एक सेंदूरजनी या ठिकाणी एक नारायणाचं मंदिर होतं आणि त्या नारायणाच्या मंदिरामध्ये एक मासोपासिनी म्हणजे महिनाभर उपास तापास करणारी जी स्त्री होती ती त्या ठिकाणी राहत असे. तेथं बीजे केले. त्या ठिकाणी कोण गेला? गोसावी गेले. दोन्ही दारसंका धरून भीतरी अलो केले आणि दाराजवळ गेले. दाराला धरून मात्र आतमध्ये बघितलं तर काय मग सांजा आसणं आणि मग मात्र ते आतमध्ये गेले आणि तिथे बसलेत. एकी मासोपासिनी श्रीमुखीचे तांबूळ मागितले. एक ते त्या ठिकाणी जी ही मासोपासिनी होती, जिने महिनाभर उपास तापास करणारी तपश्चर्या करणारी अशी जी काही स्त्री होती, त्या स्त्रीने मात्र गोसाव्यांच्या तोंडामध्ये असणारा जो पानाचा विडा होता त्यातला तो विडा तिने मागितला. गोसावी स्त्रीकडे लोकांकडे दाखविले आणि गोसावी लोकांकडे हात दाखवून म्हणाले. काय म्हणालेत की ही लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि अशावेळी मात्र माझ्या तोंडातला विडा तुला देणं हे मात्र बरोबर नाही आहेत. लोक काय म्हणतील? त्या म्हणतले द्यावेची लोकांचे काहीत, तुम्ही मात्र मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही मला विडा देऊन द्या, मला लोकांचं काहीही घेणं देणं नाहीत. मग दिदली. ती अशी स्थिती झाली आणि काय झालं? तिला स्थितप्रज्ञता प्राप्त झाली. तिची 12 वर्षे अनुदके नाहीत आणि मग मात्र त्या स्थितप्रज्ञतेमुळे काय झालं? 12 वर्षापर्यंत तिने कुठल्या प्रकारचं अन्न म्हणा पाणी म्हणा कुठले तिने सेवन केलेलं नाही. आपण पे काही जाणे ना तिचे बाप भाऊ वायू तथा वारा म्हणूनही ओखदे करीती. आणि मग तिच्या आईवडिलाला असं वाटलं की ही आता पाणी पित नाही, अन्नही खात नाही, त्यावेळेला मात्र हिला काय झालं असावं बरं, असा प्रश्न मात्र आईवडिलांच्या भावाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग मात्र त्यांना असं वाटू लागलं की नक्कीच हिला कुठली तरी भूतबाधा झाली असावी किंवा काहीतरी असं झालं असावं. आणि म्हणून मात्र काय तर त्या पद्धतीने तिची भूतबाधा दूर करण्यासाठी प्रयत्न तिचे आईवडील करत होते. 12 वर्षात या म्हणतले आणि मग 12 वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी चालल्या. मग 12 वर्षानंतर ती म्हणालीत. काय म्हणालीत? पुरुष होतील तरी देह वाचेल. ज्या पुरुषाच्या माध्यमातून म्हणजे गोसाव्यांच्या माध्यमातून जी मला स्थितप्रज्ञता प्राप्त झालेली आहे, तो जर पुरुष आता मला भेटला तर हा देह वाचू शकतो, देह राहू शकतो, अन्यथा मात्र काही खरं नाही. तेही पुसले कैसे पुरुष असती. आणि मग घरचे लोक विचारू लागले कोणता पुरुष, कसा पुरुष? तया पुढा सांगितल्या खुणा. आणि मग मात्र काय तिने खुणा सांगितल्या की अशा प्रकारचा तो पुरुष आहे. तो पुरुष जर आपल्या या प्रदेशामध्ये असेल तर मग मात्र नक्कीच माझा प्राण वाचेल, अन्यथा वाचणार नाही. ते आताची निघाले. मग ते पाहू लागले आणि मग त्यांना जो पुरुष तिने सांगितलेला होता तो पुरुष म्हणजे गोसावी अनायासे त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये होते. आणि मग मात्र त्यामुळे काय झालं की अशा प्रकारचा पुरुष आताच इथून गेलेला आहे असं मात्र त्यांना जेव्हा समजलं, त्यावेळेला मात्र त्या गोसाव्यांचा शोध मात्र सगळे आईवडील मात्र तिथे घेऊ लागलेत. गोसावी तेच प्रदेशी भेटले आणि गोसावी मात्र त्याच प्रदेशामध्ये भेटले. गोसावी अशी आवाराशी घेऊन गेलेत आणि मग मात्र गोसाव्यांना ते आपल्या घरी घेऊन आले. आल्यानंतर मात्र गोसावी तेच प्रदेशी भेटले आणि त्याच प्रदेशामध्ये गोसावी भेटल्यानंतर मात्र काय गोसावी यांना ते आपल्या घरी घेऊन आले आणि गोसाव्यांना तिने बघितलं, श्रीचरणा लागलीत. गोसाव्यांना श्रीचरणा लागली आणि मागोती स्थिती सुबर झाली. आणि मग जशी ती त्यांना दंडवत घातली त्याच वेळेला मात्र ती काय त्या स्थितीतून बाहेर आली. मग गोसावी तिथून बीजे केले आणि मग मात्र गोसावी तिथून निघून गेले. असा जो एक घटनाप्रसंग जो आहे तो घटनाप्रसंग माहीमठ या ठिकाणी या सेंदूरजनी मासोपासिनी तांबूळ प्रदानी स्थिती या लिहेच्या अनुषंगाने इथे वर्णन करतात. हा वर्णन करत असताना आपल्याला एक असं दिसतं की आपल्याला एका स्त्रीला मात्र एका मासोपासिनीला मात्र त्यांच्या तांबूळ
विड्याच्या माध्यमातून त्यांना स्थितप्रज्ञता तिला कशी प्राप्त झाली आणि 12 वर्ष ती अन्न उदकापासून ती कशा प्रकारे ती राहिली आणि शेवटी मात्र गोसाव्यांच्याच दर्शनाने ती मात्र त्या स्थितीतून बाहेर कशी पडली, हा वृत्तांत जो आहे हा वृत्तांत आपल्याला या लिळेतून आपल्याला बघायला मिळतो। अशा प्रकारे एकांकामध्ये ते भ्रमण करत असताना मात्र अशा प्रकारचे घटनाप्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। पुढे आपल्याला पुढली जी लिळा आहे ती आहे भोगरामी अवस्थान। आता भोगरामी अवस्थान या ठिकाणी या लिळेमध्ये सुद्धा मात्र आपल्याला लखदेव बुवा जो आहेत त्यांचा जो घटनाप्रसंग आहे तो सुद्धा मात्र या ठिकाणी माहीमभटाने वर्णन केलेला आहे। लखदेव बुवा गोदाना कटक गेले म्हणजेच आपलं सैन्य घेऊन मात्र गोदान जिंकण्यासाठी लोकबुवा निघालेत आणि ते करंजाळे आलेत आणि करंजाळे या गावी मात्र येऊन पोहोचलेत। तेही सामकोसाथे पुसलेत आणि मग मात्र सामकोसाला विचारलं, काय विचारलं, नागदेव काय गेला हो, नागदेवाचार्य कुठे गेलात? ते म्हणतले गोसाव्यापाशी असे। कुठे आहेत? तर ते गोसाव्यापाशी गेलेले आहेत। गोसावी कोण? सामकोसी म्हणितले श्री चांगदेव राऊळ गोसावीत। कोण? हे चांगदेव राऊळ गोसावी जे आहेत त्यांच्याकडे मात्र नागदेवाचार्य गेलेले आहेत। हिवरई असती आणि कुठे आहे तर हिवरईला आहेत आणि मग त्यावरूनच त्यांना स्थितप्रज्ञता प्राप्त झाली। त्या स्थितीमध्ये त्यांचे अंतःकरण वेधले आणि अंतःकरण वेधले तैसेची निघाले आणि तसंच मात्र त्यांनी आपलं राहिलेलं काम तिथेच अपूर्ण सोडून दिलं आणि त्यानंतर मात्र गोसाव्यांचं दर्शन घेण्यासाठी ते तिथूनच निघालेत। अहोरात्र आलेत, अहोरात्र त्यांनी प्रवास केला आणि स्त्रीमूर्ती सारिखे पुढा देखती आणि मग मात्र काय, हा प्रवास करत असताना सारखं त्यांना कोण तर ती स्त्रीमूर्तीच त्यांना दिसत होती। मठाचा दारमंठा पाथले आणि मग मात्र आले त्या मठामध्ये येऊन पोहोचल्यानंतर त्या दारामध्ये येऊन पोहोचलेत। तव भट बाहेरी निघता भेटले तर पाहते तर तिथेच भट म्हणजे कोण, नागदेवाचार्य त्यांना भेटले। आता भेटल्यानंतर मात्र काय झालं की मग भटी म्हणतले, नागदेवाचार्य म्हणालेत, आलासी ते निकी केले हो, बरं तुम्ही आला तर खूप चांगलं झालं। मग भटी दर्शन आणू पाठवली आणि मग मात्र काय, काही जी काही वस्तू आहेत त्या वस्तू दर्शनासाठी मात्र भटांनी मात्र आणण्यासाठी पाठविलं। दंडवते घातली, दर्शने घेऊन आलेत आणि दंडवते घातली आणि स्थिती भंगली आणि मग मात्र त्या वस्तू आणल्या, त्या वस्तू मात्र दर्शनासाठी गोसाव्यांच्या समोर ठेवल्या, दंडवत घातली आणि मग मात्र ज्या लखदेव बुवाला स्थितप्रज्ञता प्राप्त झाली होती त्या स्थितीतून ते बाहेर आलेत। दर्शना आणले ते अवघे विखुरले आणि जे दर्शनासाठी ज्या वस्तू आणलेल्या त्या त्या चांगदेव रावळ्याने पूर्णपणे विखरून टाकल्यात। ते भटी आपणापाशी ठेवले आणि मग त्या नागदेवाचार्याने आपल्याजवळ ठेवून घेतल्यात। मग गोसावी पुसलेत आणि मग गोसाव्यांनी त्यांना विचारलं, काय विचारलं, तुम्हाशी येथेची दर्शन आती, तुम्हाला इथलं दर्शन पाहिजे होतं ना? ते म्हणतले, नाही जी, तरी श्रवण आती, आता तुम्हाला खरं माझं दर्शन हवं होतं तर तुम्ही घ्या, आता करा श्रवण। जी आणि मग मात्र काय तर त्यांनी त्यावरती एक दृष्टांत सांगितला। मग तीही मागील पूर्वी सांगितली आणि मग सांगितलं काय की बघा, मग सर्वज्ञ म्हणतले एक दृष्टांत सांगितला चक्रधरांनी, तो कोणता होता, ऐसी एके सुक्षेत्रे असती, जर मात्र सुपीक जमीन असेल तर काय होतं, भूमी बिया म्या पिकेजेत, अशा या सुपीक जमिनीमध्ये जर बी असं फेकून जरी दिलं, टाकून जरी दिलं तरी सुद्धा मात्र आणि भारू आथून पिकती आणि मात्र मग भरपूर अशा प्रकारचं भरघोस असं पीक त्याला येतं। कारण काय आहे, मुळात जमीनच सुपीक आहे, त्याच्यामुळे मात्र काय तिथे तुम्ही मशागत कमी केली तरी चालेल पण तरीसुद्धा मात्र पीक भरघोस अशा प्रकारचं येऊ शकतं। एके नांगरी वेरी उखलेजती, धाटे वाफे पेरीजती, म्हणजेच काय एखाद दुसरं शेत असं आहे का ते सुपीक नाही आहेत, नापीक अशा प्रकारचं ते शेत आहे, त्या ठिकाणी नांगरलं वखरलं त्याच्यानंतर मात्र काय झालं, त्याचे वाफे केलेत, वाफे करून त्याच्यामध्ये बी पेरलं आणि इतकं सगळं करूनही मात्र परी तिथं बी न निघे, परंतु मात्र तरी काही तिथं काही बी निघत नाहीत। यावरून त्यांना काय सांगायचं होतं की एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर मात्र खऱ्या अर्थाने जर ती श्रद्धा असेल तर मग मात्र प्रत्यक्ष त्या देवापर्यंत जाण्याची गरज नाही, त्याला आपोआपच तिथेच मात्र त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीची अनुभूती त्या ठिकाणी येते। आणि जर मात्र मुळात मनातच काही नसेल तर मग मात्र कितीही आपण वरून ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मात्र ते काही तसं काही निर्माण होत नाहीत। आणि म्हणून हे सांगत असताना त्यांनी पुढला एक प्रसंग सांगितला, मार्गा हे रामी होते आणि मग मात्र मार्गा म्हणजे रामटेकला जात असताना, रामाच्या दर्शनाला जात असताना काय झालं तर हे ज्या ओट्यावरी होते त्या ओट्याशी बडवा दुपारती करी, ज्या ओट्यावरती गोसावी बसलेले होते त्याच तिथून ते निघून गेल्यानंतर मात्र एक पुजारी बडवा धुपारती करी, कशाला तर ज्या ओट्यावरती ते बसलेले होते त्या ओट्यालाच ते समजत होते की इथेच हे ते चक्रधर आहेत आणि त्याला धुपारती करत होते। त्या ओट्यावरी ब्राह्मण एकू बसला आणि मग काय झालं की एक ब्राह्मण आला आणि त्या ओट्यावरती येऊन बसला, ते अशी स्थिती झाली आणि त्याला सुद्धा स्थितप्रज्ञता प्राप्त झाली। त्याने ओटी अशी धुपारती करिता देखील आणि मग काय झालं तर
एकाने दुसऱ्याने असं पाहिलं तर काय स्थिती झाली. तेने ओटियाची धुपारती करता देखील त्या ब्राह्मणाने मात्र काय त्या पुजारी पाहते तर ज्या ओट्यावरती ते बसलेले होते त्याच ओट्याला ते धुपारती करताना पाहिलं. मग बडवा ते पुसले आणि मग त्या पुजाऱ्याला त्या ब्राह्मणाने विचारलं, तुम्ही धुपारती कोणाची करीत असा? तुम्ही जी अशा प्रकारची आरती वगैरे धुपारती करून आलेल्या तुम्ही नेमकं कोणासाठी करतात? त्याने म्हणितले काय म्हणतले, येथ एकू पुरुष होते. इथे कोण होता? एक पुरुष होता. ते असे करू, त्याला आम्ही करतो आहेत. मग भोगरामाशी करू आणि मग आम्ही काय करू? भोगरामाला आम्ही अशा प्रकारे धुपारती करू. ते पुरुष निघाले. मग त्याच्या ओट्याशी करू. आणि ते पुरुष या ठिकाणी आले होते. पहिल्यांदा आम्ही त्यांना केली, त्यांची पूजा केली. आता ते निघून गेले म्हणून आम्ही ते ज्या ओट्यावरती बसलेले होते त्या ओट्याची आम्ही आता पूजा करतो आहोत. ते केव्हा गेलेत? ते कुठे गेलेत? ते म्हणतले मनसेशी गेले आणि तिथेच रामटेकपासून मनसर नावाचं एक स्थळ जे आहे त्या भागाकडे ते निघून गेलेले आहेत. मग तो ब्राह्मणू मनसेशी आला आणि मग मात्र दर्शन झाले. आणि मग तो ब्राह्मण मात्र कुणाला? चक्रधरांची वाट पाहत किंवा चक्रधरांचा शोध घेत मात्र मनसर या ठिकाणी आला आणि तिथे त्यांची भेट झाली. मग तया स्थिती सुबर झाली आणि त्याला जी स्थितप्रज्ञता प्राप्त झाली होती त्यातून तो बाहेर पडला. सर्वज्ञ म्हणतले ऐसे हे येथची या नामास्थळ हो की स्थानास्थळ हो. त्याला जर स्थितप्रज्ञा झाली हे कशामुळे झालं? नामामुळे झालं की स्थानामुळे झालं? तर मात्र या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जी श्रद्धा होती त्यातून मात्र त्याला ती स्थितप्रज्ञता प्राप्त झाली. अशा प्रकारचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लियेमध्ये बघायला मिळतं. म्हणजे भोगरामी म्हणजेच रामटेक या ठिकाणी भोगरामाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे त्या ब्राह्मणाला स्थितप्रज्ञता प्राप्त झाली याचा वृत्तांत जो आहे. आणि इतकंच नव्हे तर लखोबाला सुद्धा मात्र आपलं सैन्य घेऊन तो कटक जिंकण्यासाठी ज्यावेळेला जात होता त्यालाही सुद्धा मात्र अशा प्रकारे कसे वेध चक्रधरांचे लागले आणि तो आपलं सर्व काम सोडून त्यांच्या भेटीसाठी किंवा त्यांच्या दर्शनासाठी तो कसा आला. आणि इतकंच नव्हे तर एका ब्राह्मणाला सुद्धा मात्र स्थितप्रज्ञता कशी प्राप्त झाली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लियेमध्ये आपल्याला होताना आपल्याला दिसतो. यानंतरची जी पुढली लिया आहेत ती आहेत भांडारे कारा भेटी. आता भांडारे कारा भेटी या लियेमध्ये सुद्धा एक प्रसंग आपल्याला इथे दिसून येतो आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगाने माईमभट आपल्याला काय सांगतात ते बघा. भांडारेकाराची या घरा पाणीपात्रा बिजे केली. एक भांडारा या स्थळी मात्र भांडारेकाराच्या घरी एक मात्र पाणीपात्र भिक्षा मागण्यासाठी गोसावी गेले. तव ते उतरी संगे वस्त्र धोत्र घालून पोथी वाचित होते. पाहते तर मात्र काय तर तो भांडारेकर पोथी वाचित होता. तयाशी स्थाना लागून पाणी सारले होते आणि मग मात्र त्याला त्याचं आंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी त्याच्यासाठी पाणी टाकलेलं होतं. पाणी पात्र झाले परी गोसाव्याशी वासन पाहती. मग सर्वज्ञ भांडारेकाराते म्हणतले. पाणीपात्र गोसाव्याने त्यांच्या घरी जाऊन मागितलं पण गोसाव्याकडे मात्र तो ब्राह्मण काही तो भांडारेकर काही लक्ष देत नव्हता. त्यावेळेला सर्वज्ञ भांडारेकाराते म्हणतले आणि तो भांडारेकराला सर्वज्ञ म्हणजे चक्रधर म्हणाले. काय म्हणाले? भटो मागील फाकी पहा, मागील पाण्यावरती पहा. मग गोसावी बिजे केलेत. पाठी तेही निघालेत आणि मग काय तर अशा प्रकारे मागील पाण्यावरती पहा म्हणजे मागील पाण्यावरती जो वृत्तांत आहे तो वृत्तांत बघा. त्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते त्या ठिकाणी मिळतं. अशा प्रकारचा त्याला संकेत दिल्यानंतर त्यांना त्या भांडारेकराची दृष्टी मात्र चक्रधरांच्या दृष्टीस मिळाली आणि त्यातून मात्र चक्रधरांचं व्यक्तिमत्व त्या भांडारेकराला कळलं. आणि मग काय झालं? मग गोसावी विजय केले. तिथून जसे निघाले पाठी तेही निघालेत आणि त्यांच्याच मागे मात्र भांडारेकरही निघायला लागला. तव घरीचा म्हणतले भांडारेकरांची पत्नी मात्र त्या भांडारेकराला म्हणाली. काय तुम्ही काही निघालेत? तुम्ही कुठे निघालात? तुम्हा पाणी सारले असे, तुम्हाला स्नान करण्यासाठी तुमच्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे, तेव्हा तुम्ही कुठे निघालात? मग भांडारेकारी म्हणतले. मग भांडारेकर काय म्हणाला? हे येतुले दिस तुम्हापाशी होते. काय म्हणाले? त्यांची दृष्टी मिळाली, त्यांची भेट झाली. यावरून भांडारेकरांमध्ये काय परिवर्तन झालं किंवा त्यांना काय जाणवलं तर हे येतुले दिस तुम्हापाशी होते. आता इतके दिवस मी तुमच्याजवळ होतो, आता ज्याचे त्यापाशी जात असे, तुम्ही राहा. आता मात्र काय, आता आम्ही ज्याचे आहोत त्यांच्याकडे चाललेलो आहोत. आता मात्र आम्ही या संसारात काही थांबणार नाहीत. सर्वज्ञ म्हणतलेत आज्ञा धरे मग ती राहिलीत. आणि मग मात्र काय चक्रधरांनी आज्ञा दिल्याप्रमाणे ती मात्र तिथेच थांबली. आणि भांडारेकर मात्र कोणासोबत? गोसाव्यांसोबत निघायला लागलेत. गोसावी श्रीचरणे शियातळावरी उदक घातले आणि मग मात्र गोसावी नदीच्या काठावरती इकडे पुढे आले. त्यांनी दगडावरती पाणी टाकलं आणि पाण्यावरती मात्र आणि त्यावरती श्रीकरीचे अन्न तेथे ठेवले आणि हातामध्ये जी भिक्षा मागून आणलेली होती ती भिक्षा मात्र त्या कुठे ठेवली? त्या दगडावरती, जिथे दगड पाण्याने धुतलेला होता तिथे ठेवली.
मग आरोगणी भांडारेकारा प्रसाद झाला आणि मग मात्र काय भांडारेकरांना काय झाला प्रसाद झाला. प्रसाद झाल्यानंतर मात्र मग परते ऐसे वृक्षास्तई बीजी केले आणि मग मात्र परत येताना एका वृक्षाखाली गेले. भांडारेकारे अरुधे धोत्र फाळून आसन केले आणि मग मात्र भांडारेकरांनी आपलं धोतर थोडं फाडलं आणि फाडून मात्र गोसाव्यांसाठी आसन केलं. गोसावी नावेका आसनी बसले आणि थोडा वेळ मात्र गोसावी त्या ठिकाणी त्या आसनावरती बसले. मग तेथून बीजे केले आणि मग मात्र तिथून निघून केले. म्हणजेच या प्रसंगामध्ये सुद्धा मात्र माईमठांनी सांगितलं की भांडारेकरांच्या घरी पारिपात्र मागण्यासाठी गेले असताना मात्र तिथे सुद्धा मात्र भांडारेकरांना कशी स्थितप्रज्ञता प्राप्त झाली आणि त्यातून मात्र भांडारेकर आपला सर्व संसाररूपी सागर, आपला संसाररूपी जो काही प्रपंच होता तो सगळा सोडून मात्र गोसाव्यांच्या समवेत ते कसे येऊन निघून गेले याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र आपल्याला भांडारेकारा भेटी या लिहेच्या अनुषंगाने आपल्याला इथे अभ्यासाला भेटतो. त्यानंतर तथा स्तुती करणे ही जी लिहा आहेत हे सुद्धा मात्र आपल्याला इथे दिसून येतं. त्यामध्ये त्या प्रसंगामध्ये माहीमठ असं म्हणतो की एक वेळ भांडारेकारा विगुळी चाविलेत. एक दिवस एक घटनाप्रसंग असा आहे की त्या ठिकाणी भांडारेकराला एक विंचू चावलात. विगुळी ज्याला आपण त्याला विंचू आपण असं म्हणतो किंवा त्याला इंगळी आपण असं म्हणतो, ती इंगळी मात्र त्याला चावली. चावल्यानंतर असह्य पीडा होऊ लागली. एवढी पीडा होऊ लागली की मात्र त्याच्याने सोसवेना. मग म्हणितले काय म्हणालेत, जे जे मी स्तुती करू, मी तुमची स्तुती करू का? सर्वज्ञ म्हणतले करा. मग स्तुती करू लागले. जवजव स्तुती करीती तव तव व्यथा काढली, ऐशी स्तुती करिता अवघी व्यथा काढली. आणि मग म्हणतात की अशा प्रकारे ही विंगूळ चावली असताना विंगूळचं विष जे काही भांडारेकरांच्या शरीरामध्ये होतं तर चक्रधरांची स्तुती केल्यामुळे मात्र जसजसा भांडारेकर स्तुती करत होते तसतशा प्रकारे त्या विंगूळपासून जी वेदना होत होती ते वेदना हळूहळू कमी कमी होत होती, ती व्यथा हळूहळू निघत होती. आणि असं करता करता अवघी व्यथा जी आहेत, अवघी वेदना जी आहे ती नाहीशी झाली. अशा प्रकारचा वृत्तांत आपल्याला या लिहेच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अळजपुरी भैरवी अवस्थान. अळजपूरला मात्र या ठिकाणी भैरवाच्या मंदिरामध्ये कशा प्रकारे त्यांनी वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी भांडारेकराची पूजेचा स्वीकार कसा केला याचा वृत्तांत मात्र लिहा क्रमांक 28 आपल्याला बघायला मिळतो. बेलोपुरी भटोबासाती म्हणितले. काय म्हणालत बघा, बेलोपूर हे गाव होतं आणि त्या ठिकाणी भटोबासाती म्हणतले. कोण म्हणाले तर मात्र चक्रधर म्हणाले. वानरेया तुम्हासी करणी एकू असे गा, तुम्हाला काय करायचं आहे, एक पूजा करायची आहे असं मात्र चक्रधरांनी कुणाला, वानरेया म्हणजे कोण तर नागदेवाचार्य, भटोबास ज्याला असं भटोबास म्हटलं जातं, नागदेवाचार्य म्हटलं जातं, ते जे आहेत ते म्हणजेच वानरेया तुम्हासी करणे एकू असे घा, तुम्हाला काय करायचं आहे, एक मात्र कार्य करायचं आहे. कोणतं कार्य करायचं आहे? तव भटी म्हणतले, जी जी गोसावी जाणत असते की माते द्रव्य नाहीत. तुम्हाला माहीत आहे माझी करण्याची इच्छा आहे परंतु मात्र माझ्याकडे ते करण्यासाठी द्रव्य नाहीत असं मात्र ते भटोबास म्हणाले. सर्वज्ञ म्हणतले, तू उभा ठाकलासी पुरे, तू उभा जरी राहिला तरी पुरेसा आहे. सीधी ते येथूनच नेजेल की, आणि मग मात्र तुला त्यासाठी लागणारे जे द्रव्य आहे ते द्रव्य तुला मिळेल की. पुरुष आपले करणी म्हणून प्रवर्तती, तयाशी द्रव्याची सते मिळती. पुरुषाला जेव्हा असं वाटतं की आपण आपलं हे काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, तेव्हा मात्र त्याला ते कार्य करण्यासाठी त्याला द्रव्य मिळतंच. मग भांडारेकराची गोष्ट सांगितली आणि मग मात्र यावरून त्यांनी नागदेवाचार्यांना, भटोबासाला त्या भांडारेकराची एक गोष्ट सांगितली. आता ती गोष्ट कुठली होती ते सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी चक्रधर सांगतात. इथं भांडारेकर होते. आता आपल्याला माहीतच आहे की यापूर्वीच्या लिहेमध्ये भांडारेकर गोसाव्यांसोबत फिरत होते, भ्रमण करून आलेले होते आणि त्यावेळेला एक दिवसचा प्रसंग ते सांगतात की येथं भांडारेकर होते, इथे माझ्यासोबत भांडारेकर होते, तयासी करणीय वाहिलेत. आणि मग मात्र काय त्यांनी ठरवलं की मात्र काय अशाच प्रकारे तुझ्याकडनं सुद्धा मात्र एक कार्य हे करायचं आहे. ते येथूनची सिद्धी नेले आणि मग इथूनच माझ्याचकडनं त्याला द्रव्य प्राप्त झालं. अळजपूरही भैरवी अवस्थान. आणि तो प्रसंग कसा होता की अळजपूर नावाचं एक गाव होतं आणि त्या ठिकाणी भैरवाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी ते वास्तव्य करीत होते. भांडारेकारा निर्वाणीची या देवळा पाठविलेत आणि मग मात्र काय निर्वाणीची म्हणजे सायंकाळच्या वेळेला भांडारेकराला मात्र कुठे पाठवले, मंदिरामध्ये पाठवले. एक देऊळ होतं, त्या देवळामध्ये भैरवाचं जे मंदिर होतं त्या भैरवाच्या मंदिरामध्ये गोसाव्यांनी त्या नागदेवाचार्यांना पाठवलं, भांडारेकराला पाठवलं. कवनी काही म्हणेल ते ऐकावे आणि त्याला सांगितलं की तू जा त्या मंदिरामध्ये आणि मंदिराच्या मागे राहा आणि तिथे कोण मंदिरामध्ये आल्यानंतर कोण काय म्हणतं ते ऐक. मग भांडारेकर निर्वाणीच्या देवळामागे बसले आणि भांडारेकर सांगितल्याप्रमाणे ते भैरवाच्या मंदिरामध्ये गेले आणि मंदिराच्या मागे जाऊन बसले. पंचोळीची स्त्री धाणाबाई, पंचोळीची स्त्री कोण, धाणाबाई ही जी स्त्री होती ती निर्वाणीची भक्ती आणि ती मात्र ही जी धाणाबाई होती ही धाणाबाई मात्र दररोज भैरवाच्या मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेला आपला दिवा घेऊन जायची.
तिला निर्वाणीची भक्ती, सायंकाळची ती भक्ती करत होती. ते प्रदक्षिणे आली आणि मग ती मात्र काय, तिने आपल्या त्या मंदिरामध्ये आली आणि आल्यानंतर मात्र पूजा अर्चा झाल्यानंतर ती मंदिराला प्रदक्षिणा देऊ लागली. त्यावेळेला काय झालं, तव भंडारेकारा ती देखील, आणि मग तिने त्या भंडारेकरांना बघितलं, ते अशी नमस्कारू केला आणि मग मात्र भंडारेकरांना नमस्कार करा, आवारा घेऊन गेलीत, पूजा करू आदरली तव तेही म्हणतले. आणि मग मात्र त्या भंडारेकरांना मात्र आपल्या घरी घेऊन गेली आणि त्यांची पूजा करण्याचा मानस तिने बोलून दाखवला. त्यावेळेला मात्र भंडारेकर काय म्हणाले, हे काय कराल, तिया म्हणतले पूजा करूनी. मग तेही म्हणतले तुम्ही हे काय करतात. तिने सांगितलं मी तुमची पूजा करीत आहेत. त्यावेळेला त्यांनी त्या भंडारेकरांनी सांगितलं, पूजा तरी आमुच्या गोसाव्याशी करा. तुम्हाला जर मात्र काय खरोखरच पूजा करायची असेल तर तुम्ही माझी नका करू, आमच्यासोबत असणारे जे गोसावी आहे त्यांची तुम्ही पूजा करा. तिया म्हणतले तुम्हाही आणि गोसावी असती, तुमच्यासोबत पुन्हा अजून एक गोसावी आहे का. तरी काही आम्हा आणिक गोसावी असती, तरी तया ते बोलावं पाठविनं, दांडी डोळेकार पाठविनं. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमच्यासोबत पुन्हा जे गोसावे त्यांना बोलावण्यासाठी मी पालखी घेऊन मात्र त्यांना बोलवायला पाठवतो. ते म्हणतले ना, आम्हीच बोलावणी, तुम्हाला बोलावण्याची गरज नाही, मीच जाणार आणि मीच बोलावून आणणार. मग भंडारेकारी अवघे वृत्तांत सांगितले आणि भंडारेकरांनी मग मंदिरामध्ये, देवळामध्ये जो घडलेला जो काही पूर्ण प्रसंग होता तो कोणाला, गोसाव्यांना सांगितला. जी तरी तेथ विजय करावे. आणि म्हणून तो प्रसंग सांगितल्यानंतर आता तुम्ही मात्र त्या धाणाबाईच्या घरी माझ्यासोबत चला, अशा प्रकारे मात्र काय ते म्हणू लागलेत. गोसावी तेथं विजय केलीत आणि भंडारेकरांच्या सांगण्यावरून मात्र गोसावी भंडारेकरांसोबत मात्र धाणाबाईच्या घरी गेलेत. तिया गोसाव्याशी देखील पाहलं तर काय, आणि भंडाऱ्या करायची या पशी उचे बरवे पूजा द्रव्य आणून पूजा करू आदरली. आणि मग मात्र काय की अशा प्रकारे पूजाद्रव्य जे आहे ते पूजाद्रव्य चांगलं अशा प्रकारचं पूजाद्रव्य तिने आणलं आणि आणल्यानंतर मात्र चक्रधरांची पूजा करण्याचा तिने प्रयत्न केला. तव सर्वज्ञ म्हणतले, तेव्हा काय सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही याचा हाती ओपा, काय करा, तुम्ही नका करू पूजा, तर काय तुम्ही भंडारेकरांकडे ते सोपून द्या, त्यांच्याकडे ते द्या, हे येथं पूजा करते, हेच माझी पूजा करते, हे याचे की हे याचं आहेत, असं ते म्हणालेत. मग ते भंडारेकरांच्या हाती देते आणि मग तिने मात्र ते आणलेलं पूजाद्रव्य भंडारेकरांकडे त्याच्या हाती सोपवलं. ते गोसाव्याची पूजा करीती आणि मग मात्र ती गोसाव्यांची पूजा करू लागली. आणि झाल्यानंतर मग भंडारेकराची पूजाद्रव्ये तीही आणली, पूजा केली, ते तयाशी देव आदरली, तीही म्हणतले. आणि मग मात्र तिने मात्र भंडारेकरांची पूजा केली. पूजा केल्यानंतर मात्र काय झालं की अशा प्रकारे जे काही तिने द्रव्य आणलेलं होतं ते सर्व मात्र दिल्यानंतर मात्र पहा, तीही म्हणतले जे जी ईश्वरी अर्पिले ते मागवते कैसे घ्यावेत. आणि मग मात्र तिने जे काही पूजाद्रव्य त्यांनी त्या गोसाव्यांना भंडारेकरांना अर्पण केलं होतं त्यांनी मात्र ते पूजाद्रव्य तिला परत करण्याचा प्रयत्न केला. पण ती अशी म्हणाली की परमेश्वराला, ईश्वराला अर्पण केलेलं पुन्हा परत कसं घ्यायचं. सर्वज्ञ म्हणतले येथूनही तुम्हाला द्यायचं असतील, तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही, इथून मी तुम्हाला देणार, तेही मानिले. मग ते परितेजूनी विजय केले आणि मग मात्र तिनं ते मान्य केलं. आणि मग मात्र काय त्यांनी सर्व त्या ठिकाणी तिथेच ज्या ज्या वस्तू घेतल्या त्या वस्तू तिथेच टाकून दिल्या, त्याचा त्याग केला आणि मग मात्र तिथून निघून गेले. मग सर्वज्ञ म्हणतले, सर्वज्ञ काय म्हणाले, भटो तुमचे करणे चरितार्थ हो, का अशा प्रकारे तुमच्या सुद्धा कार्याला अशाच प्रकारचा कुठेतरी मात्र चरितार्थ होईल असं त्यांनी सांगितलं. अशाच प्रकारचं तुम्हाला सुद्धा द्रव्य प्राप्त होईल, जसं भंडारेकराला मिळालं तसंच मात्र, आणि तुम्हाला सुद्धा मात्र तशाच प्रकारचं द्रव्य प्राप्त झाल्यानंतर तुम्हालाही मात्र पूजा करण्याची संधी प्राप्त होईल असं मात्र चक्रधरांनी नागदेवाचार्यांना सांगितल्यानंतर तिथे माईंभट बसलेले होते. तेथं माईंभटी म्हणितले आणि माईंभटाने हे सर्व वृत्तांत ऐकला. आणि मग मात्र काय ते काय म्हणाले, जे जी मज विहिजो माते द्रव्य असे, मला अशा प्रकारची पूजा करण्याची संधी द्या, माझ्याजवळ द्रव्य आहे, तुम्हासे आणिक करणे याचे आणिक करणे, हा सन्निधान पातलाचे तुम्ही सन्निधान करावे असे. आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुमच्याकडे जरी द्रव्य असले तरीसुद्धा मात्र तुम्हाला पूजा करण्याचा अधिकार मात्र अजून काही प्राप्त होणार नाही. याचं कारण एक असं आहे की हे आमच्या सानिध्यामध्ये अगदी मात्र आहेत आणि ते त्या आमच्या सानिध्यामध्ये असल्यानंतर त्या सानिध्यामध्ये असताना जे पूजा करण्याची जी पात्रता आहे ती त्यांच्या अंगी आहेत. तुम्हाला तेवढं सानिध्य तुम्हाला लाभायचं आहे, तुम्ही पुन्हा सानिध्यात असण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही अशा सानिध्यात राहाल तेव्हा मात्र पुढे बघूया असं म्हणून मात्र माहीमभटाकडचं द्रव्य त्यांनी नाकारलं आणि नागदेवाचार्यांच्या पूजेसाठी त्यांनी अशा प्रकारे त्यांनी पुढे आज्ञा दिली. आणि नागदेवाचार्यांकडूनच मात्र अशा प्रकारचं त्यांना द्रव्य प्राप्त झाल्यानंतर आपण पूजा करून घेणार अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि
एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की जरी आपल्याकडे काही नसेल तरीसुद्धा मात्र जर परमेश्वराच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर ते सगळं मात्र होतं आणि त्या अगदी मात्र आणि त्या माध्यमातून ते सगळे प्राप्त होऊन मात्र मनामध्ये असणारा जो भाव आहे तो भाव पूर्णत्वास जातो. अशा प्रकारचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत आपल्याला या लियेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि या लियेच्या माध्यमातून माहीमठाणी अगदी मात्र भक्त आणि देव यांच्यामध्ये, परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये असणारं जे दृढ नातं आहे ते दृढ नातं पुढे कसं वृद्धिंगत होत जातं याचा भाव जो आहे तो भाव आपल्याला या लियेमध्ये किंवा या प्रसंगामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतरची जी लिया आहे ते नांदी येडी भावतीर्थी अवस्थान पटिसाळ पतन अशा प्रकारचं आपल्याला दिसतं. नांदेड या ठिकाणी काय झालं की एका ठिकाणी भावतीर्थी असताना शाळा पटिसाळ पतन म्हणजे एका शाळा खाली येऊन आदळली पडली. तर काय झालं, हा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत इथे आपल्याला सांगत असताना माहीमठ काय वर्णन करतो ते आपण आता बघणार आहोत. लिहा क्रमांक 29 नांदियेडी भावतीर्थी अवस्थान पटिसाळ पतन. नांदेडी भावतीर्थी नरसिंही अवस्थान. नांदेड या ठिकाणी जे भावतीर्थ म्हणजे जे स्थळ होतं ते जिथे जे तीर्थस्थळ होतं त्या तीर्थस्थळी नरसिंह अवस्थान म्हणजे नरसिंहाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. भांडारेकार भिक्षेशी गेले आणि भांडारेकर त्या गावामध्ये भिक्षेसाठी गेले. तव पटिसाळे लेकुरे पडत होती आणि पाहते तर एका शाळेमध्ये मुलं शिकत होती. शिकत असताना भांडारेकारी म्हणतले, भांडारेकर त्या मुलांना म्हणालेत, आरे परते परते सरा पटिसाळे पडली पडली. आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही शाळेतून बाहेर निघा बाहेर निघा. कारण काय, जर आता ही शाळा खाली पडलीच समजा, त्यावेळेला मात्र ती इमारत जी होती ती इमारत खाली कोसळणार असा संकेत देताच मात्र काय ती आवगी बाहेरी निघाली आणि सर्व त्या इमारतीमध्ये असणारी जी मुलं होती ती मुलं मात्र त्या इमारतीच्या बाहेर निघाली. जशी ते निघाली आणि पटिसाळ रिचवली आणि शाळा खाली ती इमारत खाली आदळली, ती कोसळली. ते आश्चर्य लोकांशी झाले. लोकांना वाटलं की अरे बापरे, ह्या माणसाने आपल्याला असं सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर कदाचित आपली मुलं मात्र या इमारतीमध्ये दबून कदाचित आता अगदी मात्र मृत्यू पावली असती. या लोकांनी आपल्या मुलांना वाचवलं आणि म्हणून मात्र ते आश्चर्य लोकांशी झाले. आणि झाल्यानंतर मात्र काय सोपस्कर भिक्षा देती आणि म्हणून लोकांनी त्याला भरपूर अशा प्रकारची भिक्षा दिली. भिक्षा घेऊन आलेत. मग गोसाव्या पुढा तेही मागील वृत्तांत सांगितले. गोसाव्याकडे ती भिक्षा घेऊन आल्यानंतर गोसाव्यांना हा प्रसंग सांगितला की मी त्या गावामध्ये गेलो असताना मात्र अशा प्रकारचा हा प्रसंग घडलेला आहे. आणि हा प्रसंग घडल्यामुळे मात्र लोकांना आश्चर्य झालं आणि लोकांनी मात्र मला भरपूर अशा प्रकारची भिक्षा दिली. मग सर्वज्ञ म्हणतलेत. त्याला चक्रधर म्हणालेत, काय म्हणाले, हा ऐसेही करिता लोकू न भजो. अशा प्रकारे भविष्यातील ज्ञान लोकांना सांगून मात्र लोकांकडून अशा प्रकारचा अनुग्रह तू प्राप्त करून घेऊ नको. ऐसे न की जे की अशा प्रकारचं करायचं नसतं. तेही म्हणतले, जी मज ऐसे न व्हावेत. आणि त्यांनी सांगितलं की गोसाव्यांना विनवणी केली की अशा प्रकारचं भविष्यातलं ज्ञान मात्र मला कळायला नको. सर्वज्ञ म्हणतले, ऐसे न करा तरी नव्हे. आणि मग मात्र काय की जरी तुम्हाला भविष्यातलं ज्ञान तुम्हाला कळत असलं पण तरीसुद्धा मात्र असं करू नये. अशा प्रकारचा मात्र विचार जो आहे तो गोसाव्यांनी कुणाला, भांडारेकरांना बोलून दाखवला. आणि हे सगळं होत असताना मात्र काय तर एकंदरीत आपल्याला या नांदेडी भावतीर्थी अवस्थान पटिसाळ पतन या प्रसंगाच्या माध्यमातून भांडारेकर गोसाव्यांच्या सानिध्यामध्ये असताना त्यांच्या ठिकाणी असणारी भक्ती जी होती ती किती परिपक्व त्वाच पोचलेली होती हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. याचं कारण एक असं आहे की त्यांना आता भविष्यातलं ज्ञानसुद्धा व्हायला लागलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांनी वाचविलेलं होतं. इमारत कोसळणार हे भविष्यातलं ज्ञान त्यांना कळलं आणि त्या इमारतीमध्ये शिकणारी जी मुलं होती त्यांचे प्राण त्यांनी वाचवलेले होते. आणि म्हणून पण मात्र त्यापासून जो काही लोकांच्या मनामध्ये जो अनुग्रह किंवा लोकांच्या मनामध्ये जी अनुकंपा निर्माण झाली होती ती मात्र अशा पद्धतीने जर आपण लोकांना भविष्यातलं ज्ञान आपण सांगायला लागलो आणि त्यातून जर अशा प्रकारची अनुकंपा, दया, प्रेम, सहानुभूती अशी जर निर्माण आपण जर करायला लागलो तर मग मात्र ते बरं होणार नाहीत. अशा प्रकारचा संदेश मात्र चक्रधर या ठिकाणी कुणाला, त्या भांडारेकरांना देऊन जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही 5 लिया आहेत 24 ते 29 या 5ही लिया आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या 5ही लिया आपल्याला संदर्भासह स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या लियांचं पुनश्च एकदा तुम्हाला वाचन करायचं आहे आणि त्या अतिशय सुंदरपणे त्या समजून घ्यायच्या आहेत. आणि समजल्यानंतर मात्र आपल्याला त्या अभ्यासक्रमाच्या आणि पुढील आपल्याला जो काही पेपर आहेत किंवा येणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि इतकंच नव्हे
तर चक्रधरांच्या संदर्भामध्ये ज्या काही लिहा असेल, आठवणी असतील, त्या आठवणीच्या माईमठाने या ठिकाणी रेखांकित केलेल्या आहेत। त्या आठवणींच्या माध्यमातून चक्रधर कसे एक दिव्य पुरुष होते हे सुद्धा मात्र आपल्याला इथे कळतं। आणि इतकंच नव्हे तर सर्वसामान्य कुठल्याही प्रकारचा जात धर्म पंथ वगैरे अशा प्रकारचा मनुष्यभेद हा न पाळता मात्र सर्वांना आपल्या समवेत घेऊन अगदी मात्र कशा प्रकारे ते आपला भ्रमंती करत होते, आपला एकांकातला प्रवास करत होते, याचा वृत्तांत आपल्याला या माध्यमातून आपल्याला कळतो। तेव्हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण जो काही पुढल्या लिहा आहेत त्या लिहा आपण त्याच्यावरची भाष्य आपण करणार। तेव्हा तुर्तास आपण इथेच थांबूया। धन्यवाद।